करांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे। 48 तासांमध्ये धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली। यात पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। परिणामी पुढील काही तास जर असाच जोरदार पाऊस राहिला तर काही वेळ हा पश्चिम उपनगरात या ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, मुंबईमध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। नक्कीच मॅम, एकंदर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये पावसाने पुन्हा जोर पकडलेला आहे। अगदी काल मध्यरात्रीपासून हा संपूर्ण पाऊस हा जो आहे तो मुंबईत आपल्याला बरसताना पाहायला मिळत आहे। अगदी मुंबईतील पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, त्यासोबत मुंबईच्या दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस काही प्रमाणात पडताना पाहायला मिळत आहे। अजूनही जोर त्याचा स्थिर आहे, त्यामुळे जर अगदी दुपारच्या वेळेस जेव्हा भरतीची वेळ आहे, समुद्राची भरतीची वेळ आहे, त्यावेळेस जर जोर वाढला तर कुठेतरी संपूर्ण काही समस्या ज्यात आपल्याला उद्भवताना पाहायला मिळू शकतात। एकंदर काही ठिकाणी पाणी देखील साचू शकतं, काही ठिकाणी ट्रॅफिक देखील जाम होऊ शकतं, अशा प्रकारे देखील समस्या येऊ शकतात। त्यामुळे सध्या पुढचे 48 तास हे अत्यंत महत्त्वाचे असणार मुंबईसाठी। मुंबईमध्ये जर पुढच्या 48 तासात पाऊस पडणार आहे अशा प्रकारे देखील अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे पुढचे 2 दिवस किंवा पुढचे 48 तास हे अत्यंत महत्त्वाचे असतील मुंबईसाठी। जी नक्कीच भूषण, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।